हिंदी बोल मेरे सतंग नाम आ रहा है। हमारा भी फेलियर है तीन छक्का तेरे को ओवर करना चाहता है मैं राकेश को नहीं। एकदम वाइड तक जाए थोड़ा देर में बड़ा मार्क लग रहा है। चला सामना चालू करू द्यायचं जरा प्लीज. हे समोर कोण आहे जरा मागे बसा. बॉलिंग मार्कवर आहे अजून पाटील. पहिल्या समजलेला चेंडू असेल. पहिल्या चेंडू उत्कृष्ट चेंडू हाताळला होता अडू पाटील यांनी. ऐकून खेळाडू आहे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाचा संघ मालक बाबा पाटील. दोन सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये अडू सिद्ध होता परंतु या ठिकाणी दाखल झाला. अजून मंदार मेहकर देखील आपल्याला पाहायचा आहे. ऐकून खेळाडू असेल एम एस स्पोर्ट्सचा बारगे याने ऑप्शन दिशेने कडून काढलेला चेंडू होता. एक धाव घेण्यात यशस्वी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. दोन धाव घेण्यात यशस्वी ठरले ते दोन्ही खेळाडू आणि या ठिकाणी तीन धाव घेण्याचा प्रयत्न जलद गतीने दोन्ही खेळाडूने पूर्ण केले. मुद्राने भेटी विकेट म्हणावी लागेल. सफर बारगीर आणि अनुराग नाटेकर यांच्या दरम्यान बैटिंग में शरीफ तीन धावा घेण्यात यशस्वी होतोय. सफर बारगीर ऐकून खेळाडू आहे अनुराग नाटेकर. किती धावा झाले झाली ती तीन. स्ट्राइक पे ना तुम्हारा ये स्ट्राईकवर आहे तो अनुराग नाटेकर. स्थानिक संघाला पाटीलवाडी आणि समोर असणाऱ्या अनुराग नाटेकर याचा अनुराग नाटेकर आणि अमित पाटील यांच्या दरम्यान आणि लेग साईडच्या दिशेने कटून काढलेला चेंडू 6 धावांसाठी. खरोखरच मी ऐकून खेळाडू काय असलेली 11 संघाकडून आणि माझी जबाबदारी मी पोच पूर्णपणे पूर्ण करत असताना पहिल्या सामन्यामध्ये देखील एक उत्कृष्ट फलंदाजी केली होती. अनुराग नाटेकर यांनी धावसंख्या झाली ती 9. चेंडू याचा एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होता. त्या ठिकाणी बाबू चव्हाण दाखल झाले. अजून या षटकातील शेवटचा ना 2 चेंडू शिल्लक. पाठियाला काही सगळं समजलेला चेंडू यष्टी रक्षक खूप अनेक वर्ष तो या ठिकाणी राष्ट्रीय यष्टी रक्षकांची जबाबदारी सांभाळतोय. औषधाच्या दिशेने कटन काढलेला चेंडू आणि या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव देखील या ठिकाणी पुढे केली.
आणि या ठिकाणी धावचीत होतो तो अनुराग नाटेकर आहे. खेळाडू याचा या ठिकाणी आपण संपुष्टात येताना पाहायला मिळते. थोडीशी गडबड झाली, संपवाने कॉल दिला, अनुराग नाटेकर स्ट्राईक वर गेला, उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी थ्रो झाला आणि त्या ठिकाणी धावची गतीला पाहायला मिळतो. अनुराग नाटेकर हा कोण गेला? याचा शैलेश चव्हाण ना? अनुराग याची जागा घेण्यासाठी गेला तो शैलेश चव्हाण. शैलेश सावंत नक्कीच जास्त वेळ प्रयत्न होता. अनुरागला त्या ठिकाणी थांबण्याची गरज होती, क्षमता देखील त्याच्याकडे आहे. जरा लवकर घ्यायचंय त्यांचे मांडकर. आणि सामने आपल्याला आजच्या रणनीतील आपण हा शेवटचा सामना खेळवतो. सेकंड इनिंग देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे. गाईडलाईन प्रॉब्लेम येणार, जरा पटपट घ्यायचंय. 20 मिनिटाचा कालावधी असणार आहे तुमच्यासाठी. दुसरा षटक घेऊन आलाय तो भूषण जाधव. धाव संख्या झाली होती 12. पहिल्या षटकाखेरीस हसनन 11 संघाची धाव संख्या झाली होती 12. एक गडी बाद 12. दुसऱ्या षटकाची जबाबदारी असणार आहे भूषण जाधव याच्यावरती. पायाचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. धाव संख्या झाली होती 13. दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला मिळते बाबू चव्हाण. धावसंख्येत भर. आणि या ठिकाणी झेलबाद होतोय सफवान बारगीर. बॅटर पण गेला कोणाला? धावसा गेला ती 14. बॅटर शरीफ. एक धाव यशस्वी. डिफेन्सिव्ह काम नेहमी त्याच्याकडे पाहतो शरीफ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू भिकरियाचा. शरीफचं देखील आव्हान या ठिकाणी संपुष्टात येत आहे. बॅटिंग बॅटिंग बॅटर मैदानामध्ये नीरज जाधव. गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळते सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाकडून. खरोखर सिद्धेश्वर संघाकडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. बाबा पाटील असेल, अंकित पाटील, भूषण जाधव, रोहन पाटील, बाबू चव्हाण.
तो तिसऱ्या षटक पुढे आता होतो. तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतः बाबा पाटील. स्ट्राईकवर आहे तो नीरज. चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 16. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. नुकताच चालू असलेल्या भंडारी प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली बाबा पाटील. आणि या ठिकाणी बाबू चव्हाण त्या ठिकाणी दाखल झाले होते, परंतु दुखापतग्रस्त असताना नक्कीच नीरजाला जीवदान मिळालं आहे. आणि सीधा सीमा रेषा पार षटकार. शैलेश यांनी मारलेला हा षटकार खरं महत्वपूर्ण षटकार म्हणावा लागेल. या षटकातील स्कोर बोर्ड थोडं आपल्याला चढवलेलं पाहायला मिळतंय. धावसंख्येत भर धावसंख्या ती 23-35 रन जरी झाले तरी खरोखरच खूप महत्वाचे ठरतील. रोमांचक सामना होईल. बॅटिंग लाईनअप जरी पाहिली तर बाबा पाटील आहेत. अनिकेत पाटील कमीच वेळेमध्ये त्या ठिकाणी थांबावं लागेल. त्यासाठी जास्तीत धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल हसनेन 11 संघाचा. हसनेन 11 संघाचे संघ मालक सत्वर बारगीर. अतिरिक्त धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 24. वाईट चेंडू. धावसंख्येत भर. नितेश केळकर बॉल द्यायचा आहे. 26. नितेश केळकर विकेट कीपरच्या मागे बॉल गेलेला आहे. लेगच्या दिशेने कटून काढलेला चेंडू. एक धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. धावसंख्येत भर धावसंख्या आली ती 27. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर असं नीरज जाधव. षटक संपले. तिसऱ्या षटकातील संघाची धावसंख्या 28. अजून या षटकातील 7 चेंडू शिल्लक. नहीं क्या हो कुछ काम है उधर खेलते रहेंगे बुला रहे थे मैं इधर आया जाने के उधर पुढे चेंडू बाळा याचा धावसंख्येत धावसंख्या 29. अजून या षटकातील 5 चेंडू शिल्लक. महत्वपूर्ण षटकाची जबाबदारी आहे ती बाळा याच्यावर.
अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना शैलेश आणि नीरज. एक मोठा फटका येण्याची खूप आवश्यकता आहे. ती क्षमता दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. एक धाव मिळाली. धावसंख्या झाली ती 30 ना. 30. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. आणि नीरज याने लेफ्ट साईडच्या दिशेने मारलेला चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्या झाली ती 36. नक्कीच जर या ठिकाणी षटकार आला तर मोठं आव्हान म्हणावं लागेल आजच्या दिवसातील प्रीमियर लीग 2025 मधील. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका येण्याची शक्यता आपण वर्तवली जात आहे. बाळा रन्स. अंतिम चेंडू बाळायाचा. किती धावांचं उद्दिष्ट असणार आहे या चेंडूवरती अवलंबून असणार आहे. आणि या ठिकाणी झेलबाद झाला आहे. शैलेश खरोखरच उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली हसमेन 11 संघाकडून. आणि नक्कीच अनुराग नाटेकर जर त्या ठिकाणी थांबला असता तर नक्कीच मोठे फटके आपल्याला देखील पाहायला मिळाले असते. उद्दिष्ट देखील पाहायला मिळालं असतं. 30 रनांचं उद्दिष्ट ठेवलं इथे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघासमोर. पिक्चर ओरिजिनल आहे हो. फोडले कोणी फोडले म्हणजे पॉकेट फोडला फोडूकला द्यायचं. अरे बाबून मागा जिथलं कोणी ध्याला ते तिथे चेक करून आणलं सगळे. चला बाबू चव्हाण लगेच पाठवा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सिद्धेश्वर संघाचे बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले तर बाबा पाटील, विराज कदम, सांगते होते बरोबर. और षटक असणार आहे. मोठमोठ्या जबाबदारी असणार आहे. संघ मालक सपोर्ट बारगिरी याच्यावरती आणि बॉलिंग लाईनअप देखील याच्याकडे चांगलीच आपल्याला पाहायला मिळते. अनुराग नाटेकर आहे सपोर्ट बारगिर. त्याचबरोबर शरीफ आहे. तुषार पाटील यांचं आगमन झालंय. सामना चालू करायचे.
चला सामना चालू करून घ्या. सकल गाडगीर पहिलं षटक हाताच्या लागेल पाहायला मिळतो. स्ट्रायकर असेल बाबा पाटील. एक धाव मिळते दुसऱ्या स्वरूपात एक धाव मिळते सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला. मोठं षटक असणार आहे. या षटकावरती नक्कीच मित्रांनो धावा थांबावे लागणार होते असलेले 11 संघाला. या षटकाला जर षटकामध्ये जर धावसंख्या जास्तीत जास्त धावसंख्या प्रयत्न असेल तो बाबा पाटील याचा आव्हान थोडं मोठं आहे. आजच्या रजनीतील हे मोठं आव्हान म्हणावं लागेल. भेटेपर्यंत घे बॉल दे बॉल म्हणजे बॉल आहे ना दुसरा. बाबा आणि बाबाच देखील या ठिकाणी आवाज संपुष्टात आलेला आहे. मग तेवढं बोरा या ठिकाणी जिंकला आहे. निराशा केली आहे बाबाने. आजच्या दिवसामध्ये अधिक सावळेचा देखील खेळ आला आहे. संपात जगडे होती. निराशा करते सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला. बाबा याची जागा घेण्यासाठी बॅटर मैदानामध्ये विकास पाटील चला विकास पाटील आपण जरा पटकन जायचे. विकास पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. श्री विनायक श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाचा याच्यामध्ये देखील शब्द आहे. तो देखील अनेक सामने खेळत असतो. तो समोर ज्याचा आव्हान असणार आहे तो एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. समोर गाडगीर जिल्ह्यामध्ये अनेक सामने तो नेहमी खेळत असतो. खेळाडू असेल खेळतो सपोडियाचा खेळू बनावा लागेल सपोडियाचा. चित्रपाने पटोपट सामना आपण पाहतोय. स्पोर्ट्स असेल 11 त्याच्या दिशेने कदम काढलेला खेळू होता. एक धाव त्या ठिकाणी मिळाली. लाठीकर त्या ठिकाणी दाखल झाला. धाव शकत झाली ती 2 गरीबात 2. संकेत खेळू सत्वाड्याचा काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. युवराज कदम
पहिले षटक या ठिकाणी प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाखेरी सगळ्यांची धावसंख्या आली ती गडी बाद 2. दुसरी षटकाची जबाबदारी त्याच्यावर आहे खेळाडू राजना आटीकर आणि हे षटक खूप महत्वाचं आहे अनुराज याच्यासाठी आणि असेल 11 संघासाठी. त्याला या ठिकाणी कामगिरी करून दाखवता पाहूया. तर महत्वपूर्ण जबाबदारी असणार त्याच्यावरती की आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन खेळाडू माझी जबाबदारी मी या ठिकाणी पूर्ण करणार. 7 चेंडू या ठिकाणी त्याला हाताळायचे. त्याच्या डाव्या बाजूने माराकडील दुसरा जे आला एक धाव गेलेली यशस्वी. धावसंख्येवर गेलेली 3 गडी बाद 3. स्ट्राईकवर असे दुसराच कदम उत्कृष्टरित्या सजवलेलं हे क्षेत्ररक्षण. चांगला टाका अनु समोर न फिरव. राजाचा पहिल्या समजलं चेंडू दीपराजाला आणि फटके मारण्याचे प्रयत्न असणार आहे तो दीपराज याचा. चेंडू अधिराजाचा चेंडू अतिरिक्त धावसंख्या वर धावसंख्या झाली ती 4. समोर आहे ना काका बोल 12 तू समोर आहे अजून चेंडू अनुराज याचा स्वरूपात एक धाव मिळते. एका धावेवर सगळा गाडावे लागेल तर सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला धावसंख्या झाली होती 5. चांगले टाका सगळे रेडी राहा. चेंडू अधिराजाचा कमांडर प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. दीपराज पाटील अनुराज मारा करेल अभिराज. फटके मारण्याची प्रयत्न असणार आहे सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाची. भारत चेंडू आणि दत्ती बघायची आवश्यकता असणार आहे ती सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला. बॅटिंगला कालवंतर घेऊन जाताना बबू चव्हाण आज आपल्याला दुखापतीग्रस्त आपल्याला पाहायला मिळतात. छोटी तरी इंजुरी झाली परंतु मैदानावरती आज सामना महत्वाचा आहे. लीग स्टेज मधील सामना आहे आणि त्याला कालमंत्र देणं खूप गरजेचं आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 32 धावांचे उद्दिष्ट असणार आहे ते सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघासमोर. तेवढाच सगळं बलाढ्य सगळं आपल्याला पाहायला मिळतोय. 11 सपोर्टकडे देखील बराच
अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. राज देखील त्या ठिकाणी आहे. नक्कीच अनुभवाचा फायदा त्या ठिकाणी घेत आहेत. वारंवार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न देखील त्यांचा आहे. एक धाव खर्ची जरी झाली त्यावरती नियंत्रण काढण्याचं काम देखील त्या ठिकाणी करतायत. आणि लेग साईडच्या दिशेने त्यातून काढलेला चेंडू हा दिला ना. खरोखरच मोठ्या फटकेची आवश्यकता आहे. हे महत्वपूर्ण षटक आहे. प्रयत्न तर नक्की करावा लागणार आहे. चेंडू आणि 26 ना. 26 धावांची आवश्यकता आहे. अवघड असं काही नसतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. प्रयत्न तर करावे लागतात. केल्याने होत आहे. आधी केल्याचे पाहिजे. प्रयत्न तर होत असतीलच. आणि संपूर्ण मैदान असणार आहे ते दीपराज कदम याच्यावरती. अजून आक्रमक फलंदाज ऐकून खेळाडू अनु पाटील मैदानामध्ये अजून दाखल व्हायचा आहे. ऐकून खेळाडू आहे. आणि लेफ्टच्या दिशेने कटून काढलेला चेंडू पाटील याचं संवाद या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. खेळाडू मैदानामध्ये दाखल. पण खेळाडू पाटील मैदानामध्ये दाखल झाला. किती पाहिजे. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि या ठिकाणी झेलबाद होतो का पाहू. आणि दीपराज कदम याचा आवाज संपुष्टात आलेला आहे. बॅटल मैदानामध्ये दाखल होते भूषण जाधव. अरमान सांगतोय आतमध्ये म्हणतो गुरु आली. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला परंतु झेलबाद झाला नाहीये. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न परमेश्वर म्हणावा लागेल. पाटील याच्यासाठी चेंडू धावसंख्या बर धावसंख्या आली ती 15. चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि याला मोठी फटके मारण्याची जबाबदारी असणार आहे. थोडी क्षमता त्याच्याकडे आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं ऋतिक याच्या माध्यमातून. सात चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असणार आहे. अंतिम षटक पण आता तो पाहूया. 7 चेंडू आणि 22 धावा.
आपले मोजले होतेस की काय? आणि महत्वपूर्ण जबाबदारी ज्याच्यावर दिली गेली विश्वासात खर्च पाऊया शर्यत याच्यावरती 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. खरोखरच गत वर्षीमध्ये शर्यत यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. अंतिम सामन्यामध्ये त्यांचा संघ या ठिकाणी दाखल झाला होता. शर्यत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. अतिरिक्त धावसंख्येत भर. आणि नक्कीच अंतिम षटक आहे. प्रेशर आहे. चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. वाईट झालं, वाईट वाईट वाईट. विकेट घेतली. किती पाहिजे? 4 चेंडू आणि 21. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. एक धाव घेण्यात यशस्वी रोहन पाटील. तीन चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. संघाला उद्या सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी सामने होतील. आजच्या दिवसातील जे सामने या ठिकाणी बाकी राहिले ते उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता चालू होतील. वाईट वाईट. अतिरिक्त धाव संख्येत भर. 2 धावा. तीन चेंडू किती? 19 ना? 18. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संख्येत भर. 3 चेंडू आणि 17 धावा. प्रेशर तर म्हणावा लागेल. आणि प्रेशरमध्ये खरोखरच खेळाडूची क्षमता असावी लागते. तरी त्याच्यावर खूप प्रेशर आहे. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार आहे. भूषण स्ट्रायकर आहे. आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव संख्येत भर. 3 चेंडू आणि 16 धावा. छोड़ने का क्या डालना. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. ही
शेवटचा ना या षटकातील शेवटचा चेंडू फेब्रुवारी 2025 असा पहिला दिवस पहिल्या दिवसातील लीग मधील सामन्यातील अंतिम शेवटचा सामना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू रोहन पाटील तिथे वाढ तरी त्याच्यावरती खूप प्रेशर आहे. नक्कीच बाबा पाटील याला जास्त वेळ थांबणं गरजेचं होतं. चेंडू